भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे यांचं जात प्रमाणपत्र जळगाव येथील जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलंय। अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदावर त्या निवडून आल्या होत्या। तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत समितीने हा महत्त्वाचा निर्णय दिल्यानं संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ही समितीचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती देत पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले। या निर्णयानंतर भुसावळमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी सौरजनी संजय सावकारे यांचा पराभव करून गायत्री भंगाळे या विजयी झालेल्या होत्या। भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होतं आणि गायत्री भंगाळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी झाल्या असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेल्या आहेत। निवडणूक शपथपत्रासोबत त्यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र सादर केलेलं होतं। भुसावळचे प्रांताधिकारी यांनी हे प्रमाणपत्र जारी केलं असून त्या प्रमाणपत्राच्या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली होती। 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक होतं। त्यानुसार गायत्री भंगाळे यांनी जात वैधता समितीकडे हे प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक होतं। तथापि मुदत उलटून आधीच त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देण्यात आलाय। भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते जात पडताळणी समितीने कुठेतरी अवैध ठरवण्यात आलेलं आहे। आपल्याकडे पण सुनावणी झाली होती, काय माहिती होती? ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे। कास्ट व्हॅलिडिटी कमिटी जी असते त्याच्यामध्ये कुठलेही कास्ट सर्टिफिकेट हे पडताळणी केली जाते त्याची, आणि त्याचा काल रिझल्ट प्राप्त झाला आणि त्याचं इंटिमेशन आपण शासनाला तात्काळ कळवलेलं आहे। ते जसं हे सर्टिफिकेट कुठल्याही सदस्याचं किंवा नगराध्यक्षांचं सर्टिफिकेट रद्द करण्यात येतं, कुठलंही कास्ट सर्टिफिकेट ज्याचा वापर करून ते निवडून आलेले असतात, ते जर रद्द करण्यात आलं तर तात्काळ प्रभावाने त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येतं आणि तसं इंटिमेशन आपण शासनाला कळवलेलं आहे। त्यांची कागदपत्र अवैध ठरलेले आहेत कसं गायत्री भंगाळेची? हो, ती कास्ट व्हॅलिडिटी कमिटीचा तो निर्णय आपल्याला काल प्राप्त झालेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी तशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे। त्यांना अपात्र म्हणता जातं का अजून त्यांना काही संधी आहेत? ॲक्टच्या जो याचा अधिनियम आहे त्याच्यामध्ये तात्काळ प्रभावाने त्यांना अपात्र घोषित केलं जातं, परंतु ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे। याच्यासाठी अपीलची प्रोव्हिजन्स उपलब्ध आहेत। ते त्या अपीलचं प्रोव्हिजन्स त्याचा वापर करू शकतात। ते आता या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात? हो, येस।